मार्कडवाडीनंतर आता गादेगावकरांचा ईव्हीएम विरोधात उठाव. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमद्वारे होणाऱ्या मतदान प्रक्रियेबाबत लोकांच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. बऱ्याच लोकांमध्ये ईव्हीएमबाबत शंका व्यक्त होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात अनेक ठिकाणी मतमोजणी आणि झालेलं मतदान यामध्ये आढळलेली तफावत आणि त्यांनी काही ठिकाणी आकडेवारीमध्ये झालेला घोळ यामुळे आता या ठिकाणी अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन विरोधात आवाज उठवला जात आहे. काल माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गावाने बॅलेट पेपरवर गावात फेरमतदान घेण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाने हस्तक्षेप करून आणि गुन्हे दाखल करून हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला आणि दबाव टाकल्यानंतर गावकऱ्यांनी या मतदानापासून माघार जरूर घेतली. परंतु प्रशासनाने केलेल्या दबावामुळे याची चर्चा राज्यभर झाली. आता याच्याच प्रतिक्रिया उमटत आहेत आणि याचाच भाग म्हणून आज पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील काही गावकऱ्यांनी आणि मतदारांनी एकत्र येत डमी ईव्हीएम मशीनला सलाईन लावत एक प्रकारे प्रतिकात्मक आंदोलन केलं आहे. आणि या संदर्भात बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सडेतोड वक्ते रणजित बागल म्हणालेत, ईव्हीएम मशीन्सबाबत सामान्य जनतेमध्ये अनेक शंका आहेत. या मशीन्सद्वारे येणाऱ्या निकालावर जनतेला भरवसा उरलेला नाही. शिवाय राज्यात ठिकठिकाणी या मतदान प्रक्रियेतील आकडेवारीतील चुकीच्या आकडेवारीमुळे तर जनता आणखीनच संभ्रमात आहे. मशीन ही शेवटी मशीन्स असतात, त्याला मानव कशावरून ऑपरेट करू शकणार नाही. आणि जर जनतेने दिलेले मत त्याच उमेदवाराला जातंय की नाही याबाबत जनतेला विश्वास नसेल आणि संशय निर्माण झाला असेल तर या मशीन्स जर जनतेच्या या विश्वासाचं किंवा या प्रश्नांचं संशयाचं निरसन करू शकत नसतील तर अशा मशीन्सलाच उपचाराची गरज आहे. म्हणून हे प्रतिकात्मक आंदोलन आम्ही सगळेजण मिळून करत आहोत. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला आताच निवडणुका संपल्या आणि निकाल जाहीर झाले. त्या निकालामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एक लोकशाही खऱ्या अर्थानं राहिलीच नाही अशा पद्धतीचं सर्वसामान्यामध्ये वातावरण तयार झालेलं आहे. म्हणजे ईव्हीएम एवढा मोठा घोटाळा झालेला आहे की विरोधी पक्षनेत्याला विरोधी पक्षनेता होण्यापर्यंत सुद्धा आमदार निवडून आले नाहीत. एवढा मोठा प्रचंड हा खऱ्या अर्थाने यांनी ईव्हीएम घोटाळा केलेला आहे. आणि त्याच्या विरोधामध्ये आज गादेगावमध्ये या सरकारचा आणि याचा निषेध करून या ईव्हीएम आजारी पडलेला आहे. याला आम्ही इथं सगळ्यांनी मिळून सलाईन लावलेली. खऱ्या अर्थानं विधानसभा निवडणुका पार पडल्या, त्याच्यामध्ये जे निकाल लागले ते सामान्य मतदारांना अजिबात न पटण्यासारखे आहेत. त्यामुळं सामान्य मतदारांमध्ये ईव्हीएमच्या बाबतीत अतिशय संभ्रमावस्था आहे. ईव्हीएममध्ये नेमकं मतं टाकतो आपण त्यालाच मत जातं का ही लोकांमध्ये आता शंका आहे. म्हणूनच ईव्हीएममध्ये काय फॉल्ट तर नाही ना किंवा ईव्हीएम आजारी तर पडलेला नाही ना ही शंका उपस्थित करून आम्ही प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आज ईव्हीएमला सलाईन लावायचा कार्यक्रम घेतलेला आहे. सरकारनं किंवा न्याय व्यवस्थेनं आता या सगळ्या गोष्टीकडे गंभीरपणे बघावं आणि येत्या काळामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्या अशी सर्वांची ठाम मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पंढरपूर.